Good morning, students. Welcome back once again our English session. And today we want to take the brainstorming exercise of cherry tree. Here is we have already told you about the explanation of the poem Cherry Tree. After explanation, I had told you about the story of cherry tree and then brainstorming of questions. Then in my next period, I will take your next exercise, that means figures of speech and critical appreciation. Okay, students? So today we want to discuss about brainstorming of cherry tree. All of you know that means I hope that all of you understood the explanation of cherry tree. So today I don't want to discuss again whole part of cherry tree, but I want to discuss about some little more information about the cherry tree. All of you know that poet said poet said about the cherry tree, how it struggle in those atmosphere. After that, how it is faced all those problems, its survival very newly. Okay, तर तुम्हाला माहीतच आहे गेल्या पिरियडमध्ये जो आपण चेरी ट्रीचं एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की संपूर्ण जी माहिती सांगितलेली आहे पोएटनी, त्यामध्ये पोएट बोलले की जो चेरी ट्री होतं त्यांनी जो चेरी प्लॅन्ट केलेला होता त्यानंतर त्यांनी फक्त एकदाच त्याला पाणी घातलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा पाणी घातलेलं नव्हतं. तरीही अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये चेरीचं झाड हे काय झालेलं होतं, मोठं झालेलं होतं. दॅट मीन्स इट हॅज स्ट्रगल्ड फॉर इट्स लाईफ. त्याने आपल्या जीवनासाठी काय केलेला होता, संघर्ष केलेला होता. सो द मेसेज ऑफ द पोएम इज दॅट वी हॅव टू स्ट्रगल इन विच हाऊ द कंडिशन इज. आपल्याला असं सांगितलं आहे की कंडिशन कशीही असो पण आपल्याला काय करायला हवं आहे, की आपल्याला स्ट्रगल करायला पाहिजे आहे. स्ट्रगल करून आपल्याला समोरचं जे काही म्हणजे काय म्हणतात त्याला, जो काही सुख आहे किंवा दुःख आहे तो आपल्याला ॲक्सेप्ट करायचा असतो. आणि म्हणून प्रत्येकाने स्ट्रगल करायला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये. जर तसं वातावरण असेल तुमचं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर वातावरण नसेल तर तुम्हाला ते स्ट्रगल करावं लागतं. ओके, सो आय हॅड ऑलरेडी टोल्ड यू अबाउट माय इन प्रिव्हियस पिरियड अबाउट द पोएम. So today I want to explain here brainstorming of cherry tree. Okay, student. So student, this is the question number first. Brainstorming questions. Here is given that जो पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फाइंड प्रॉपर प्रूफ फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोइंग. आपल्याला एक प्रॉपर प्रूफ घेऊन इथे जी काही सेंटेन्स तुम्हाला दिलेली आहेत त्याचं एक्सप्लेनेशन विथ प्रूफ तुम्हाला करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन बघा, द पोएट हॅज मेन्शन डिफरंट सीझन. ओके, तर त्याचं काय इथे प्रूफ देऊन पोएटने आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. ऐका, हिअर पोएट हॅज मेन्शन 3 डिफरंट सीझन्स. ओके, पोएटनी या पोएममध्ये 3 प्रकारचे सीझन आपल्याशी म्हणजे मेन्शन केलेले आहेत, आपल्याला सांगितलेले आहेत. पहिला आहे फर्स्ट समर, देन मॉन्सून अँड थर्ड स्प्रिंग. ओके, कोणते कोणते सीझन सांगितलेत त्यांनी, एक समर, एक मॉन्सून आणि एक स्प्रिंग. या 3 सीझनचा समावेश हा पोएटनी या पोएममध्ये केलेला आहे. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट द season in the poem. Okay, then second question is that the poet's minute observation of the steady growth of the cherry tree. Okay, so here is the answer of this question is that the poet describes the young plant as a very small 5 months child. Later in the next spring, the poet observed that the plant now had 3 new shoots. इथे जे विचारलेलं आहे की जो पोएटने जो ऑब्झर्वेशन केलेला होता त्या
त्याच्या ग्रोथचा, चेरी ट्रीच्या ग्रोथचा तो कसा होता. तर इथे तेच सांगितलेलं आहे की पोएट डिस्क्राईब करत आहेत की तो जो एक छोटासा रोपटा होता, तो छोटासा प्लांट हा आता किती महिन्याचा झाला होता, 5 महिन्याचा. त्यानंतर लेटर इन द नेक्स्ट स्प्रिंगमध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन केलं त्या झाडाचं, त्या रोपट्याचं, की त्याला आता काय झाले होते, 3 शूट्स, दॅट मीन्स 3 अंकुर, पानाचे 3 अंकुर त्याला आलेले होते आणि 3 छोटे छोटे पानं त्याला पालवी, ज्याला आपण म्हणतो पालवी, फुटलेली होती. तर अशा प्रकारे त्यांनी प्रूफ देऊन इथे या ओळीचं काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. नाऊ सी द कलर इमेजरी इन द पोएम. कलर इमेजरी इन द पोएम, दॅट मीन्स व्हॉट? Green, jeweled, red, pink brings to mind something dainty, flimsy or delicate. काय म्हटलेलं आहे त्यांनी, कोणते कोणते कलरचा इमॅजिनरी केलेली आहे, तिथे कोणत्या कोणत्या कलरचा उल्लेख केलेला आहे, ग्रीन, ज्वेल, रेड, पिंक, ऑल दोज कलर्स. अँड हाऊ इट इज लुक्स, डेटी, फ्लिम्सी और डेलिकेट. ते कसे होते, अगदी नाजूक, सुंदर असे ते झाड होते. द पोएट इज एबल टू मेक द रीडर इमॅजिन स्मॉल, प्रिटी अँड डेलिकेट फ्लावर्स इन द कलर पिंक. आणि आता जेव्हा पोएटनी त्याला नोटीस केलं होतं त्या झाडाला, त्या रोपट्याचं रूपांतर झाडात झालेलं होतं, आणि त्या झाडाला जेव्हा पोएटनी विशेषतः असं बघून पाहिलं, निरखून बघितलं, तर त्या झाडांची फुलं इतकी सुंदर दिसत होते, वी कॅन नॉट इमॅजिन, आपण त्याला इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, अशा प्रकारची ती झाडं दिसत होती. आणि ती फ्लावर्स इतकी डेलिकेट होती, इतकी नाजूक होती, समजलं. आणि त्यांचं रंग कोणतं होतं, पिंक. Okay students, now you understood. Okay, then move towards the next D, the struggle of the tree for survival. आता रोपट्याने कशी स्ट्रगल केली जगण्यासाठी, रोपट्याने किंवा त्या झाडाने जगण्यासाठी कसं स्ट्रगल केलं हे या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. नाऊ सी हिअर, द प्लांट वॉज ऑलमोस्ट डिस्ट्रॉईड on several occasions. Man and animal went about regardless of the tree. Yes, the struggle of the tree for survival. जगण्यासाठी त्यांनी कसं स्ट्रगल केलं बघा. प्लांट ऑलमोस्ट डिस्ट्रॉईड झालेला होता, बऱ्याच बकऱ्या शेळ्यांनी त्यांना खाऊन ठेवलं होतं. एक जो सायदे घेऊन आला होता, जो काय म्हणतात विळुली घेऊन आलेला होता, त्या माणसाने त्याचं झाडच कापलं होतं, पानं खाल्ली होती बकऱ्यांनी. अशाही परिस्थितीमध्ये तो झाड मोठा झालेला होता. म्हणजे जगण्यासाठी त्याने काय केलं होतं, स्ट्रगल केलेलं होतं. मॅन अँड ॲनिमल वेंट अबाउट रिगार्डलेस ऑफ द ट्री. आणि माणसांनी आणि प्राण्यांनी त्याला काय केलेलं होतं, अगदी नेस्तनाबूतच केलं होतं, रिगार्डलेस केलेलं होतं त्या झाडाला. पण तरीसुद्धा ते झाड जगलं, कारण जगण्याची काय होती त्याच्यामध्ये, उमेद होती, इच्छा होती, आणि त्यामुळे ते झाड जगलं. ठीक आहे. नाऊ सी द नेक्स्ट एक्सरसाइज of question number first, that means A1. Okay, 2. State whether the following statements are true or false. Correct the statements by finding evidence from the poem to support your remark. Yes. First is A. The cherry tree did not take long to grow. Now this is the question, all of you understood that. आपल्याला इथे ट्रू और फॉल्स लिहायचं आहे, आणि जी फॉल्स स्टेटमेंट आहे त्याला ट्रू करायचं आहे. ती फॉल्स का बरं आहे हे लिहायचं आहे त्याच्यामध्ये. द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. चेरीच्या झाडाला जगण्यासाठी खूप दिवस लागत नाही, असं हे वाक्य आहे. हे वाक्य खरं आहे का? इट इज द ट्रू सेंटेन्स? नो, इट इज नॉट ट्रू, इट इज फॉल्स. पण हे आपल्याला सांगायचं आहे की हे फॉल्स का बरं आहे. तर का बरं आहे फॉल्स याच्यासाठी आहे की कवीने सांगितलेलं आहे की याला किती वर्ष लागली मोठं व्हायसाठी. 8 years हॅव पास्ड
सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. ही जी फर्स्ट ओळ आहे, फर्स्ट लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा इज गिवन. इट इज द फॉल्स स्टेटमेंट and you have to write in your notebook like that. तुम्हाला असंच लिहायचं आहे की पहिली जी स्टेटमेंट आहे ही काय आहे, चुकीची आहे, फॉल्स आहे. पण ती का बरं चुकीची आहे, का बरं हिला चूक दिलेलं आहे, तर काय मेन्शन करायचं आहे तुम्हाला की फर्स्ट लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा इज गोइंग टू मेन्शन इन द फर्स्ट फॉल्स स्टेटमेंट. नाव यू अंडरस्टूड व्हॉट आय से, की तुम्हाला जी फॉल्स स्टेटमेंट आहे त्याला सांगायचं आहे की ती ट्रू कशी आहे आणि त्या पद्धतीने ती करायची. ओके. Birds, then second one, birds and insects were benefited from the tree. Yes, it is a true statement. झाडं जर असली तर कोणासाठी उपयुक्त आहेत ती, तिथं पक्षी राहतात, इन्सेक्ट राहतात, यांच्यासाठी ती काय आहे, उपयुक्त आहे. समजलं. देन सी, द पोएट वॉज एक्झाल्टेड. The poet was exalted at the sight of the cherry tree. The poet was exalted at the sight of the cherry tree. याचा अर्थ असा म्हटलेला आहे की पोएटला तो दृश्य पाहून काय बसला होता, एक शॉक बसला होता, एक्झाल्टेड झाले होते ते, आश्चर्यचकित झालेले होते. कारण त्यांना असं वाटलं की हा झाड जवळपास काय झालेला होता, मेलेलाच होता ना, मरण्यातच जमा होता तो झाड. मग हे झाड कसं का म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना एक फिलिंग आली वेगळीच, एक्स्टसी, एक्झाल्टेड म्हणजे फिलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस. पोएटला काय झालं, द पोएट वॉज एक्झाल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. त्या झाडाकडे पाहून पोएटला काय झाली, एक वेगळीच अशी खूप आनंदाची फिलिंग झाली, व्हेरी हॅपीनेस. ओके. The next, the poem has an underlying message about the importance of trees. Yes, the poem has an underlying message about the importance of trees. Yes, ह्या पोएममध्ये आपल्याला कोणता मेसेज देण्यात आलेला आहे की झाडांमुळे वातावरणात काय बदल होतो, झाडांचे महत्त्व काय आहे, हा मेसेज आपल्याला इथून देण्यात आलेला आहे. आणि हा सुद्धा सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे. ओके. इट इज अगेन अ ट्रू सेंटेन्स. देन लास्ट वन इज द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. आता इथे जे म्हटलेलं आहे की पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. झाडं लावून किंवा झाडं लावणे हे कवीला आवडले नाही, हे चुकीचं आहे. कवीला आवडले नव्हते का, रादर दॅन कवीने तर झाड लावलेला होता. तशाही परिस्थितीत त्याने झाड लावून ते झाड जगलं, महत्त्वाचं होतं ते जगलं. पण कवीला झाडं लावायला आवडत होतं आणि म्हणून ही कोणती स्टेटमेंट आहे, फॉल्स आहे. ओके, फॉल्स स्टेटमेंट. सो नाऊ दिस क्वेश्चन नंबर 1 A1 इज completed. Now we have to discuss in groups reasons, consequences, effects. Okay, first, the life of cherry tree was threatened. The life of काय म्हटलं की डिस्कस करायचं आहे तुम्हाला, एका ग्रुपमध्ये तुमच्या डिस्कस करायचं आहे, त्याचं रिझन तुम्हाला डिस्कस करायचं आहे, त्याचे परिणाम काय होतील किंवा त्याचे इफेक्ट, त्याच्यावर काय परिणाम होईल हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट इज द लाईफ ऑफ चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड. चेरी ट्रीची लाईफ कशी होती, थ्रेटन्ड, एकदम अशी घाबरटपणासारखी किंवा एखाद्या भीतीदायक सारखी होती. ठीक आहे, बघा. The poet forgot about the seed he had put in the ground. No one cared about or looked after it. The cattle ate the fresh leaves of the little plant. The grass cutter did not notice it and imagine it. When cutting the grass, the sapling, though in danger, struggle for life. कशा प्रकारे त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे चेरी ट्रीनी. द पोएट फॉरगॉट अबाउट द सीड. पोएट पूर्णतः त्या सीडबद्दल विसरले होते. तो कसा आहे, काय आहे, जगत आहे की मरत आहे याकडेही कवीचं लक्ष नव्हतं. त्यामुळे ते थोडं कसं होतं त्यांचं, म्हणजे दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. तरीही अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते झाड जगलं. ते झाड काय झालं, जगलं. तिथे अनेक प्राणी आले, त्यांनी त्याची पानं खाऊन टाकली,
कटर ग्रास कटर होते ज्यांनी त्याची झाडांची जी फांदी होती ती कापून टाकली होती. म्हणजे अशाही परिकुल परिस्थितीमध्ये ते छोटंसं झाड मात्र जीवनासाठी काय करत होतं, स्ट्रगल करत होतं. जीवनासाठी काय करत होतं, ते स्ट्रगल करत होतं. ओके. नेक्स्ट बी, द चेरी ब्लोझम्ड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ब्लोझम्ड? इट इज गिवन हिअर. ओके, इथे दिलेलं आहे. द चेरी ट्री हॅड ग्रोन अँड रीच्ड अ स्टेज व्हेन इट बोअर फ्लावर्स. This showed it was a healthy, fully grown cherry tree. Blossoms means what? Blossom हा असा असतो की जेव्हा त्या झाडांना फळं लागणार असतात त्याआधी त्यांना बहर येतो. जसं आंब्याचं असते, आंब्याचा जो झाड असतो, आंबे जेव्हा लागणार असतात त्याआधी त्या झाडाला मोहर येतो. मोहर येतो, बार येतो आंब्याला. तो बार जेव्हा येतो तेव्हा समजायचं की आता यानंतर याला आंबे लागणार आहेत आणि त्यामुळे नंतर आंबे लागतात. तसंच सेम याचंही आहे की ब्लोझम म्हणजे असे पिंक कलरचे फुलं असतात, फ्लॉवर्स असतात आणि त्यानंतर तिथे चेरीज म्हणजे त्या बेरी लागतात. चेरीज म्हणजे काय, त्या बेरी, फळं लागतं, फळ त्या झाडांना, त्याला म्हटलेलं आहे ब्लोझम. ओके. नंतर नेक्स्ट त्यामधलाच जो एक सेकंड क्वेश्चन आहे, a small thought put into action lead to a great achievement. Pick out the lines from the beginning of the poem and explain their significance. आपल्याला याच्यामध्ये एक छोटासा थॉट, एक विचार सांगितलेला आहे, एक असा ग्रेट अचिव्हमेंट केलेली आहे की त्या झाडाने जे स्ट्रगल केलं आणि त्याच्यातून त्याने जे काही मिळवलं त्याच्याविषयी आपल्याला इथे माहिती लिहायची आहे. तर बघा, ओपनिंग लाईन, सिन्स आय प्लेस माय चेरी सीड इन द ग्रास मस्ट हॅव अ ट्रू ऑफ माय ओन आय सेट. ह्या ज्या दोन ओळी आहेत यामधून पोएटने आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की त्या झाडाविषयीचं सिग्निफिकन्स, महत्त्व काय आहे. द डिझायर टू हॅव हिज ओन ट्री prompted the poet to plant cherry seed and water it though later he forgot all about it. The desire to have his own, जसं पोएटने तो झाड लावलेला होता पण त्याला पाणी घातलेलं होतं का नाही, एकदाच घातलेलं होतं, त्यानंतर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणजे ते विसरले की मी एक बी लावलेला होता आणि तो मोठा व्हायचा म्हणजे करायचा आहे बा म्हणून ते विसरले. आणि म्हणून त्यानंतर त्याचं काय झालं, दॅट सीड स्प्राउटेड, स्ट्रगल्ड अँड ग्रीव. पण त्यानंतर मात्र त्या झाडाने आपली आशा सोडली नाही, त्याला स्प्राउट झाला, त्याला एक कोंब फुटलं, त्या कोंबानंतर तो बाहेर आला, त्याने खूप स्ट्रगल केलं, त्याच्यानंतर त्याला 2-3 अशी पालवी फुटली, ती पालवी फुटल्यानंतरही प्राण्याने त्याचे हाल केले पण तरीसुद्धा तो झाड डगमगला नाही. तेवढ्याही परिस्थितीत तो मोठा झाला, त्याने मोठा होऊन त्याला ब्लोझम झाला, तो त्याला फुलं लागली, फुलं लागल्यानंतर त्याला काय झालं, एक फळसुद्धा आला. अँड लास्ट इट ब्लोझम्ड अँड इल्डेड फ्रूट टू. त्याला फुलंसुद्धा आली फळं लागायच्या आधीची आणि एक फळसुद्धा त्या झाडाला लागलं. आणि हीच एक अचिव्हमेंट आहे किंवा हेच एक महत्त्व आहे त्या झाडाचं की तो झाड अशाही परिस्थितीमध्ये जगला. आणि ज्याला जगण्याचं महत्त्व माहीत असते तोच या जीवनाची स्ट्रगल करू शकतो, अन्यथा कोणीही स्ट्रगल करू शकत नाही. जर आपलं मन खूप खंबीर आहे तरच आपण आपल्या जीवनात स्ट्रगल करू शकतो. आणि स्ट्रगल करणं हे प्रत्येकाच्याच नशिबात नसते पण बहुतेकांच्या नशिबात असते. आणि तसंही स्ट्रगल केल्यानंतर जो सक्सेस मिळतो त्याचा आनंदच वेगळा असतो, त्याचा आनंद हा फार वेगळा असतो. प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी काही ना काही स्ट्रगल केलेली असते आणि जो स्ट्रगल करून पुढे येतो त्याला त्याचं महत्त्व कळते की स्ट्रगल म्हणजे काय असते. आणि स्ट्रगल नंतरचं जे यश मिळते आपल्याला ते कसं असतं, दॅट मीन्स आफ्टर गेटिंग द सक्सेस, आफ्टर गेटिंग ऑल दिस स्ट्रगल अँड देन वी हॅव टू गेट द सक्सेस, वी हॅव टू अचीव द सक्सेस, देन वी हॅव टू नो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द struggle or what is the importance of the success. Okay student, so now I had tell you all the stories. So after that then after this video I will give you third part of the poem जे मी डिस्कस केलं होतं तुमच्यासोबत की मी तुम्हाला थर्ड पार्ट देणार. त्या थर्ड पार्टमध्ये असेल फिगर्स ऑफ स्पीच अँड द क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. हा पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवणार. सो आता जेवढ्या काही मी एक्झरसाइज घेतलेल्या आहेत आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हेरी वेल. तर
याच्यानंतर मी जो व्हिडिओ पाठवणार त्याच्यामध्ये ती नेक्स्ट एक्झरसाइज असणार. हां, तर स्टुडंट तुम्हाला समजलं. आता मी जे ब्रेनस्टॉर्मिंग एक्झरसाइज घेतलेली आहे त्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये आता जे 1-2 क्वेश्चन्स उरलेले आहेत ते तुम्ही स्वतः तुम्हाला करून घ्यायचं आहे. ओके, कारण मी याचे फोटोज तुम्हाला पाठवणार. आता एक्सप्लेनेशन मी करणार नाही. जो मी जो व्हिडिओ पाठवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्येच मी तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच अँड क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हे समजवणे सांगणार आणि त्याचे नोट्स मग तुम्हाला मी पाठवून देणार. ओके स्टुडंट, नाव यू अंडरस्टँड. ओके, सो ओके, बाय. टिल देन वी हॅव टू मीट इन आवर नेक्स्ट पिरियड. ओके स्टुडंट.